नमस्कार, माझं नाव साधू उत्तम सोनटके। तर आज आपण ऑनसीट 2015 यामध्ये प्रोसेस फोलिओ तयार करणार आहोत। तर मी जी प्रोसेस फोलिओ तयार करण्यासाठी ऑनसीट 2015 यामध्ये तयार केलेली आहे। सिच्युएशन फॉर प्रोसेस फोलिओ हे आपण प्रोसेस फोलिओ मध्ये सिच्युएशन काय काय आहे ते आपण पाहूयात। तर आपल्याला ऑनसीट एक्झामिनेशन 2015 मधील पहिल्या प्रोसेस फोलिओ मध्ये अशा प्रकारच्या सिच्युएशन दिलेले आहेत। त्यामधील 5 नंबरची सिच्युएशन आहे क्विज कॉम्पिटिशन प्रिपेअर क्वेश्चन बँक, अशा प्रकारची सिच्युएशन आहे। ते आपण थोडक्यात पाहूया। तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही एक म्हणजे स्वतः एक समजायचं आहे सर की तुम्ही एक ज्युनियर कॉलेजमध्ये कम्प्युटर ट्रेनर किंवा टीचर म्हणून कार्य करणार आहात। तुमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते। तुम्हाला अशाच एका स्पर्धेचे नियोजनाचा भाग म्हणून क्वेश्चन बँक निरनिराळे इतर डॉक्युमेंट बनवायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 चा वापर करायचा आहे। तर हे सिच्युएशन तयार करत असताना आपल्याला 5 प्रकारच्या त्यांनी स्टेप दिलेले आहेत। त्या स्टेपनुसार आपल्याला प्रोसेस फोलिओ तयार करायचा आहे। तर त्यांची पहिली प्रोसेस स्टेप दिलेली आहे त्यांनी स्पर्धेची सर्व माहिती देणारे नोटीस प्रत्येक मुलासाठी एक कॉपी बनवायची आहे व ते मेलने पाठवायचे आहे। त्यासाठी आपल्याला मेलवर चार फीचरचा वापर करायचा आहे। त्यामुळे दुसरी स्टेप आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 मधील क्वेश्चन बँक 2 संच बनवायचे आहेत। त्यामधील एक संच हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 वर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी असेल, तर दुसरा हा प्रॅक्टिकल क्वेश्चन साठी असेल। तर 3 नंबरची सिच्युएशन आहे किंवा त्यातील पॉइंट आहे या स्पर्धेसाठी एक प्रेझेंटेशन बनवायचे आहे। त्यात किमान 15 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे एक्सेल मधून लिंक इनबिल्ड केले असावे व प्रत्येक चूक किंवा बरोबर असा शेअर असावा व ही स्पर्धा आकर्षक दिसण्यासाठी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये वेगवेगळ्या फीचरचा वापर करायचा आहे असे त्यांनी दिलेले आहे। त्यामध्ये आपण पहिल्यांदा नोटीस तयार करून पाहणार आहोत। तर नोटीस तयार करण्यासाठी आपल्याला एक थोडक्यात एक नोटीस तयार केलेली आहे। तर अशा प्रकारची नोटीस आहे ती मास ज्युनियर कॉलेज मध्ये आपल्याला एक हेडर मध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे। त्यामध्ये कॉलेज आपल्याला दिसावं त्यासाठी एक परीक्षेची सूचना म्हणून आपल्याला एक थोडक्यात सूचना तयार केली आहे। त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची सूचना मिळावी यासाठी आपण एक सूचना बनवणार आहोत आणि त्याचा ही सूचना मेल मर्जर फीचरचा वापर करून आपण ईमेल करणार आहोत। तर मेल मर्जर फीचरवर आपण घेण्यासाठी आपण एक थोडक्यात एक रेटिंग म्हणून तयार करून घेऊया अशा प्रकारचं। प्रिय मित्रांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, वर्ग, परीक्षेचा वेळ अशा प्रकारचं एक आपल्याला थोडक्यात तयार करून घ्यायचं आहे। हे आपल्याला पूर्ण विद्यार्थ्यांच्या डाटाबेस आपल्याला तयार करून घ्यायसाठी आपल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 यामध्ये एक्सेलचा वापर करायचा आहे। आपण एक्सेलचा वापर करून एक डाटाबेस तयार केलेला आहे ते आपण थोडक्यात पाहूया। स्टुडंट युजर्स यामध्ये आपण एक विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा डाटाबेस तयार करून घेतलेला आहे। तर ह्यामध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, ऍड्रेस, सिटी, झिप कोड अशा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे मुद्दे घेऊन असे एक प्रकारचा एक डाटाबेस मी तयार केलेला आहे। त्यामध्ये मोबाईल नंबर, ईमेल आयडी, क्लास, त्यांचा वेळ हा सर्व त्यामध्ये सेव्ह करून घेतलेला आहे। मी ह्या डाटाबेसचा उपयोग विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यासाठी करणार आहे। तर आपण ही नोटीस आपण पाहत होतो या नोटीस मध्ये दिलेलं आहे। तर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, याचा वापर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, पत्ता, वर्ग हे सर्व आपल्याला या मेलमरचा उपयोग करून आपल्याला टाकायचा आहे। तर आपण मेलमरचा उपयोग पाहणार आहोत। तर मेलमरच्या टूल्स वरती क्लिक करून स्टार्ट मेलमर विजार्ड मेलमरवर क्लिक करायचं आहे। स्टेप बाय स्टेप मेलमर विजार्ड वरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला नंतर स्टार्ट रेसिपी वरती क्लिक करून घ्यायचं आहे। यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट म्हणजेच आपण ज्या ठिकाणी एक्सेलची विद्यार्थ्यांची माहिती आपण सेव्ह करून घेतलेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे। यूज त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। डेस्कटॉप वरती क्लिक करून आपण ज्या ठिकाणी आपण ते एक्सेलची फाईल तयार करून घेतलेली आहे ते आपण जाणार आहोत। तर ऑनसीट 2015 मध्ये आपण सेव्ह करून घेतलेले आहे त्या एक्सेलच्या फाईलचं नाव आपण दिलेलं आहे स्टुडंट डिटेल्स। त्या स्टुडंट डिटेल्सवर क्लिक करून घेऊया, ओपन करूया। तर ते आपल्याला सिलेक्ट टेबल म्हणून विचारत आहे की या 3 शीट पैकी आपल्याला कोणत्या शीटमध्ये आपली
माहिती आहे ती सेव्ह करून घेतलेली आहे. तर आपण 1 नंबरच्या सीटमध्ये आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 नंबरची सीट घेऊयात, त्या स्टार्ट करूयात. नंतर आपल्याला वेगवेगळ्या फील्ड आपल्याला या नोटीसमध्ये ॲड करायचे आहेत. तर ती फील्ड ॲड करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्डवरती क्लिक करायचे आहे. त्यामधून आपल्याला घ्यायचं आहे फुल नेम, विद्यार्थ्याच्या नावामध्ये फुल नेम घ्यायचं आहे. त्याचा पत्ता घेण्यासाठी आपल्याला त्यावरती क्लिक करून घेऊन इन्सर्ट मेल मधून आपण ॲड्रेसवरती क्लिक करून घेऊया. त्यामध्ये त्याचा पत्ता येईल. वर्ग म्हणजे आपण ते कोणत्या क्लासमध्ये आहे तो घेण्यासाठी आपल्याला क्लासवरती क्लिक करून घेऊया. त्यामधील परीक्षेचा वेळ, हा परीक्षेचा वेळ घेण्यासाठी आपण टाइम यावर क्लिक करून घेऊया. अशा प्रकारचे ॲड केलेले आहे आपण हे योग्य प्रकारे दिसण्यासाठी किंवा आपण कशा प्रकारे तयार केले हे पाहण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्ट यावरती आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारचा आपला रिझल्ट दिसेल. तर हे जे आपण नोटीस थोडक्यात तयार केलेलं आहे ते आपल्याला विद्यार्थ्याला ईमेल थ्रू पाठवायचं आहे. तर ईमेल थ्रू पाठवण्यासाठी आपण फिनिश अँड मर्ज यावरती क्लिक करून घेऊया. त्यामधील सेंड ईमेल मेसेज यावरती क्लिक करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला एक बॉक्स तयार दिसेल. तो मेल मर्ज टू ईमेल अशा एक प्रकारचा डायलॉग बॉक्स आपल्या समोर येईल. त्यामध्ये मर्ज मेसेज ऑप्शनमध्ये टू म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्याबद्दलचा आपल्याला ॲड्रेस द्यायचा आहे. त्यामधून आपल्याला ईमेल यावरती ईमेलवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये सब्जेक्ट लाईन त्यामध्ये आपण अबाउट एक्झाम नोटीस हे टाईप करणार आहोत. त्यामधून मेल फॉर्मॅटमध्ये आपण HTML ठेवणार आहोत. आणि हा मेल सेंड रेकॉर्ड म्हणजे हा मेल आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना पाठवायचा असेल तर हा फंक्शन सिलेक्ट करावा लागेल. जर आपल्याला काही विद्यार्थ्यांना म्हणजे जे आपण दिसत आहे त्याला फक्त पाठवायचं असेल तर करंट रेकॉर्ड यावरती क्लिक करावं लागेल. आणि हा फॉर्मॅट फक्त काही विद्यार्थ्यांना म्हणजेच 1 ते 5 पर्यंत पाठवायचं असेल तर आपल्याला 1 ते 5 असं सिलेक्ट करून घ्यावं लागेल. आणि फक्त 1 ते 5 विद्यार्थ्यांनाच फक्त जाईल. तर आपल्याला हा फॉर्मॅट सर्व विद्यार्थ्यांना पाठवायचा आहे. त्यामुळे ऑल वरती क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर ते प्रत्येक विद्यार्थ्याला जाईल असं इथे दाखवत आहे. हे बघा ईमेल कसा गेला सर्व विद्यार्थ्यांना असं दाखवेल. म्हणजेच आपण या मेल मधचा वापर करून विद्यार्थ्यांना ईमेल कसा पाठवायचा हे आपण थोडक्यात शिकलेलो आहोत. तर आपली दुसऱ्या प्रकारची स्टेप त्यांनी सांगितलेली आहे, आपण ते पाहूयात. दुसऱ्या प्रकारची स्टेप आपल्याला सांगितली ते आपण पाहू. तो 2 नंबरची स्टेप आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये 2 सेट क्वेश्चन बनवायचे आहेत. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 ऑब्जेक्टिव्ह साठी असेल तर प्रॅक्टिकल साठी असेल तर आपण ते पाहणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन एक्सेल त्यामध्ये आपण जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत ते आपण तयार केलेले आहेत. ह्याच क्वेश्चनचा वापर करून आपण लिंक इंडेड याचा वापर करणार आहोत. त्यामध्ये आपण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन पाहणार आहोत. त्यातील हे प्रॅक्टिकलचे क्वेश्चन आहेत. त्यामध्ये आपण थोडक्यात असे क्वेश्चन तयार केलेले आहेत. सॅम्पल क्वेश्चन पेपर 1 त्यामध्ये एक्सेल प्रॅक्टिकल क्वेश्चन अशा प्रकारचे आपण क्वेश्चन तयार केलेले आहेत. आपण ते तयार केल्यानंतर तिसरी स्टेप आहे आपल्याला या स्पर्धेसाठी एक प्रेझेंटेशन बनवायचे आहे. त्यात किमान 15 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे एक्सेल मधून लिंक इम्बेड केलेले असावे व प्रत्येक सूचना चूक किंवा बरोबरसाठी शेअर असावा असे आपल्याला प्रेझेंटेशन तयार करायचे आहे. त्याप्रकारे आपण एक प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्टार्टवरती क्लिक करून एक प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे निवडलं आहे. पण ते निवडण्यासाठी आपण निवडलेलं आहे ते आपण थोडक्यात बघून कसं तयार केलं आहे. ह्या प्रकारचं आपलं प्रेझेंटेशन असेल. क्विज कॉम्पिटिशन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बँक अशा प्रकारचं आपण एक तयार केलं आहे. त्यामध्ये आपण एक पाहूयात की पहिला क्वेश्चन आपल्याला लिंक कसा करायचा किंवा लिंक ईमेलचा वापर कसा करायचा आहे ते आपण पाहूयात. त्यामध्ये आपण एक एक्सेलमध्ये क्वेश्चन टाईप करून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक क्वेश्चन हा कॉपी करून घेऊयात. कॉपी करून घेतला प्रेझेंटेशनमध्ये आला त्यावरती क्लिक केलं. त्यामध्ये पेस्ट करताना पेस्टवर स्पेशल पेस्ट यावरती क्लिक करायचं आपल्याला. स्पेशल पेस्टमधून पेस्ट लिंक याचा वापर करून मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट ऑब्जेक्ट याचा क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानुसार असे आपला क्वेश्चन येईल. त्या क्वेश्चनला आपल्याला योग्य त्या ठिकाणी घ्यायचं आहे आकर्षक दिसण्यासाठी घेतलेलं आहे. नंतर आपण त्यामध्येच एक चूक किंवा बरोबर किंवा आपले ट्रू ऑर फॉल्स अशा प्रकारचे 2 ऑप्शन तयार केले. त्यामध्ये बरोबर घ्यायचं आहे. बरोबर कॉपी करून घेऊयात. आपण प्रेझेंटेशनवर आणखी घेऊयात. त्यामध्ये पेस्ट करून घेऊयात. ते पेस्ट करताना कोणत्याही ठिकाणी पेस्ट होईल आपल्या योग्य त्या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचे त्याला. नंतर आणखी त्यामध्ये एक्सेलचा वापर करून चुकी बरोबर चुकीची कॉपी प्रेझेंटेशनमध्ये यायचं आहे.
ते आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे. आपण लिंक इम्बेडचा वापर करून पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारचे दिसेल. आपण हेही क्लोज करून घेऊयात आणि लिंक इम्बेडनेच आपण कॉपी करून ऍड करूयात. चुकी बरोबर कॉपी त्यामध्ये केला, त्यामध्ये प्रेझेंटेशन मिळाला, त्यामध्ये घेऊन स्पेशल पेस्ट, त्यामध्ये पेस्ट लिंक मायक्रोसॉफ्ट 2013 मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट ऑब्जेक्ट क्लिक करून घेतला, त्यामध्ये बरोबर. अशा प्रकारचा आपला क्वेश्चन असेल. तर हा क्वेश्चन आपल्याला आहे. तर हा काय क्वेश्चन, हेडफोन हे एक विशिष्ट असे आउटपुट डिव्हाइस आहे. तर आपण ते तयार केले आहे. बरोबर ते तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये त्यासाठी आपण एक 2 प्रेझेंटेशन तयार केलेले आहे. त्यामध्ये पहिलं प्रेझेंटेशन उत्तर चूक आहे पुन्हा प्रयत्न करा असं एक तयार केलेलं आहे, आणि दुसरं आहे उत्तर बरोबर आहे अभिनंदन, मुख्य पान किंवा पुढील क्वेश्चन. तर आपल्याला लिंक इम्बेडचा वापर करायचा किंवा लिंक कशी करायची आहे ते आपल्याला पाहिजे. जर समजा आपला क्वेश्चन जर बरोबर असेल तर त्याला लिंक करताना त्याबरोबर या लिंक शब्दावर क्लिक करावं लागेल. नंतर आपल्याला राईट क्लिक करून घ्यायला लागेल. त्यातून हायपर लिंक यावरती क्लिक करायचं. त्यातून आपल्याला विचारेल यापैकी काय घ्यायचं, प्लेस इन दिस डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. त्यामध्ये जर आपला क्वेश्चन बरोबर असेल तर आपल्याला 3 नंबरच्या स्लाइडवरती यायचे. तसं 3 नंबरच्या स्लाइडवर यायचे का 4 नंबरच्या स्लाइडवर यायचे ते आपल्याला ठरवायचे. जर आपला क्वेश्चन हा बरोबर असेल तर आपल्याला उत्तर ह्या 4 नंबरच्या स्लाइडवर यायचे. तर आपण हे 4 नंबरची स्लाइड निवडणार आहात. ओके, अशा प्रकारचे एक इमेज दिसेल आपल्याला. जे प्रेझेंटेशन आपलं आहे ते ओके करून घ्यायचे. त्यामध्ये दुसरा हे चूक आहे, राईट क्लिक करून घ्यायचं. त्यावर हायपर लिंक जरी चूक असेल तर आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये 3 नंबरची स्लाइड आपल्याला निवडायची आहे. 3 नंबरची स्लाइड निवडूया, ओके करूया. हे झालं आपल्याला लिंक केलेले. जर हे लिंक झाले का नाही पाहण्यासाठी आपल्याला तेही पाहिजे. जर समजा हे उत्तर जर चूक म्हणून आपण दाखवत असेल तर आपल्याला पुन्हा प्रयत्न करा. ह्या लिंकला आपल्याला 2 नंबरच्या स्लाइडवर घ्यायचे, म्हणजेच त्या क्वेश्चन डबल सोडवायचे. त्यासाठी आपण लिंक कसं करायचं ते पाहूयात. यावरती राईट बटन दाबायचे. हायपर लिंक वर दिलेले आहे ते काढून टाकायचे. जर असेल तर हायपर लिंक वर क्लिक करायचे आणि ह्या क्वेश्चन जर चुकीचा असेल पुन्हा प्रयत्न केल्यानंतर आपल्या 2 नंबरच्या स्लाइडवर यायचं असेल तर 2 नंबरच्या स्लाइड आपण निवडूयात. त्यावरती ओके करूयात. नंतर पुढील जर समजा हा क्वेश्चन उत्तर बरोबर आहे असं आपण दाखवलं तर जर क्वेश्चन तोच क्वेश्चन येण्यासाठी होम पेजवर क्लिक करायचं असेल तर राईट क्लिक करून घेऊया. त्यावर हायपर लिंक असेल तरी काढून टाकायचे. हायपर लिंकवर क्लिक करायचे. त्यामधून हायपर लिंक टू म्हणजे कोणत्या स्लाइडला द्यायचे आहे किंवा प्रिव्हियस स्लाइड, फर्स्ट स्लाइड, लास्ट स्लाइड असे स्लाइड आपल्याला निवडायचे. त्यापैकी आपण स्लाइड हे निवडूया. त्यामध्ये आपण किती नंबरच्या जर होमवरती जायचं असेल तर आपल्याला त्याच क्वेश्चनवर जायचं असेल तर आपल्याला 2 नंबरची स्लाइड निवडावं लागेल. त्यासाठी ओके करून घेऊया. म्हणजेच आपण ज्यावेळेस आपण ह्यावरती क्लिक कराल त्यावेळेस आपण 2 नंबर म्हणजेच आपल्या मुख्य जो क्वेश्चन आहे त्यावरती जाईल. तर आपल्याला पुढील क्वेश्चन म्हणजे समजा आपण हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे ह्यावर क्लिक करून घेणार. हायपरलिंक असेल ते काढून टाकायचे. स्टार्टवर क्लिक करून हायपरलिंक हे जोडायचे. जर समजा आपण पुढील क्वेश्चनवर आपल्याला जायचे असेल तर आपल्याला त्या पुढील म्हणजे 4 नंबरची स्लाइड आहे त्या पुढील 5 नंबरची स्लाइडवरती क्लिक करावं. म्हणजे आपण त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपोआप पुढील प्रेझेंटेशनवर किंवा पुढील स्लाइडवर जाईल. त्यासाठी ओके होऊन घ्यायचं. हे जे मी तयार केलं आहे ते प्रत्येक एक्सेल किंवा वर्डचा ऑप्शन किंवा पॉवर पॉईंटचा फॉन्टचा वेगवेगळ्या प्रकारचा मी वापर केलेला आहे. त्यामध्ये मी होममधील इन्सर्टमधील व डिझाईन ट्रान्झिशन अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट वापरून अशा प्रकारचं तयार केले. जर आपल्याला हे पाहायचं असेल की कशा प्रकारची क्वेश्चन बँक तयार झाली तर आपण पाहूयात. स्लाइड शोवर क्लिक करायचंय. बिंग स्लाइड शो यावरती क्लिक करून अशा प्रकारचे आपले क्विज कॉम्पिटिशन ऑब्जेक्ट क्वेश्चन बँक अशा प्रकारे तयार होईल. ते आपण जर आपल्याला क्विज कॉम्पिटिशन परीक्षामध्ये चालू करायचं असेल त्यावर आपण क्लिक करून घेऊया. ही जी आपण लिंक 1 नंबरच्या स्लाइडला दिलेली आहे त्यामुळे 1 नंबरच्या स्लाइडवर जाईल डायरेक्ट. तर अशा प्रकारचे आपले क्वेश्चन येईल. हेडफोन हे एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे. जर आपलं हे चूक असेल तर चूकवरती क्लिक करून घ्या. असं म्हणजे उत्तर चुकीचे आहे पुन्हा प्रयत्न करा. जर आपण असं हे वापरताना आपण लिंक हे 1 नंबरची दिली होती त्यामुळे यावरती क्लिक केल्यानंतर आपण बरोबर त्याच क्वेश्चनला जाल आणि बरोबर केल्यानंतर बरोबर जर उत्तर असेल बरोबर ते लिंक दिलेले आपण
हे असं अभिनंदन, उत्तर बरोबर आहे अशा लिंकवर जाईल. जर आपल्याला पुढील क्वेश्चनवर जायचं असेल तर ह्यावर क्लिक करायचे. होम पेजवर जायचं असेल म्हणजेच आपल्याला तोच क्वेश्चन चालू करायचा असेल तर होमवर क्लिक करायचं. बघूया त्याच्या निमित्ताने काय होतं ते. होमवर क्लिक केलं तर अशा प्रकारचे आपण मुख्य पानावर आहे. म्हणजेच आपल्याला पुढील जायचं असेल तर बरोबर क्लिक. पुढील क्वेश्चन साठी आपण क्लिक करणार आहोत. तर पुढील क्वेश्चन म्हणजेच आपल्या 2 नंबरचा प्रश्न आहे. तर 2 नंबरचा प्रश्न असा विचारला इंकजेट लेझर आणि थर्मल प्रिंटर हे सर्वसामान्यचे प्रकार आहेत. हे थर्मल प्रिंटरचे प्रकार. जर आपल्याला हे उत्तर जर चूक असं वाटत असेल तर चूकवर क्लिक करून घेणार तर ते आपल्याला विचारेल हे उत्तर चुकीचे आहे, पुन्हा प्रयत्न करा. तर आपल्याला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आणखी आपल्या त्या पेजवर यायला लागेल. आपल्याला हे जर उत्तर बरोबर असं दाखवायचं असेल तर बरोबरवर क्लिक केल्यानंतर लिंकनी उत्तर बरोबर आहे अभिनंदन अशा प्रकारे पुढे जाईल. असे करत करत आपल्याला सर्व क्वेश्चन सोडून बघायचे. त्यासाठी बरोबर आहे हे पुढील क्वेश्चन साठी क्लिक करायचे. मग जर चूक केला आपण तर ते बरोबर आहे. प्रिंटर हे एखाद्या प्रतिमेचे आउटपुट हार्ड कॉपी म्हटले जाते हे बरोबर आहे. आपण जर चूक करून दाखवला तर उत्तर चुकीचे आहे, पुन्हा प्रयत्न करा असा मेसेज येईल. तर आपल्याला हे जर बरोबर असेल तर पुढे यायचे. असे आपण 20 प्रकारचे क्वेश्चन तयार केले. आपण सर्वच पाहूया. तो पुढील क्वेश्चन बरोबर, पुढील क्वेश्चन बरोबर, पुढील क्वेश्चन अशा प्रकारचे आपण 20-15 क्वेश्चन तयार केले. ते आपण पाहूया. बरोबर 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 आणि हे अशा प्रकारचे अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. हे आपले पूर्ण झालेले आहे. जर आपण पुढील गेला तर धन्यवाद असा मेसेज येईल. आपले हे सिच्युएशन दिले ते आपलं पूर्ण झालेले आहे. धन्यवाद.